इकॉनॉमिक्स मध्ये जेव्हा आपण गुड्स हा शब्द वापरतो तेव्हा बऱ्याच चॅप्टर मध्ये या शब्दाचा उल्लेख येतो. जसं आपण नॅशनल इन्कम जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिस आपण म्हणतो, किंवा आपण जेव्हा इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करतो तेव्हा राईज इन द प्राइस लेवल ऑफ गुड्स आपण म्हणतो. जेव्हा आपण फॉरेन ट्रेड चॅप्टर शिकतो तेव्हा आपण इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ गुड्स असं आपण म्हणतो. आपण या व्हिडिओमध्ये ही कन्सेप्ट जी आहे तिचे बेसिक डेफिनेशन काय, गुड्स म्हणजे नेमकं काय आणि गुड्सचे इकॉनॉमिक्स दृष्टीने कुठले टाइप्स आहेत ते आपण आज बघणार आहोत. MPSC 2025च्या एक्झामसाठी जे मुलं तयारी करतायत त्यांच्याकरता आपण एक बेसिक कन्सेप्टची लेक्चर सिरीज आपण स्टार्ट केली आहे आणि त्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या विषयात ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्स या विषयातील एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती आपण बघणार आहोत. ती कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक गुड्स. सुरुवात करू त्याच्या डेफिनेशन पासून. सो इन इकॉनॉमिक्स, goods are tangible items that satisfy human needs or wants and which has some utility and value. या डेफिनेशन मध्ये तीन कीवर्ड्स आहेत. there are three keywords. The first keyword is tangible, the second one is utility and the third one is value. Friends, every object is not to be considered as a goods. प्रत्येक वस्तू आपण गुड्स या अर्थाने घेऊ शकत नाही. रस्त्यावर पडलेला दगड आहे तो आपल्यासाठी इकॉनॉमिक्स मध्ये गुड्स नाही. अर्थशास्त्रात जेव्हा आपण गुड्स म्हणतो तेव्हा सर्वप्रथम गुड्स म्हणताना ते टँजिबल असाव्यात, म्हणजे वस्तू ज्या आहेत त्याला आपण स्पर्श करू शकतो. जेव्हा आपण सर्व्हिसेस म्हणतो, जेव्हा आपण सेवा म्हणतो तेव्हा आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही. म्हणून गुड्स जेव्हा आपण शब्द वापरतो अशा गोष्टींना वापरतो ज्याला आपण स्पर्श करू शकतो, जे आपल्याला जाणवू शकतात. पण कोणती अशी वस्तू ही अर्थशास्त्रात जी फक्त आपण जाणू शकतो, स्पर्श करू शकतो, तिला आपण गुड्स म्हणत नाही. जसं मी सांगितलं बाबा, रस्त्यावर पडलेला दगड आपल्यासाठी गुड्स नाहीये अर्थशास्त्रा दृष्टीने, कारण त्या वस्तूचा काहीतरी उपयोग असावा, त्या वस्तू काहीतरी उपयोग असावा. आणि तिसरी गोष्ट तिचं काहीतरी मूल्य असावं. म्हणूनच तीन कन्सेप्ट आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये असतात. पहिली जी कन्सेप्ट आहे ती आहे कमॉडिटी, दुसरी कन्सेप्ट आहे तिला म्हणतो आपण गुड्स, आणि थर्ड जी आहे ती कन्सेप्ट ती म्हणजे प्रोडक्ट. तर कमॉडिटी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा रॉ मटेरियल असेल किंवा आपण शेतात जे काही क्रॉप्स, ऍग्रिकल्चर क्रॉप्स असतात त्याला आपण कमॉडिटी म्हणू शकतो. जेव्हा अशा प्रकारचे रॉ मटेरियल किंवा जे शेतात आपण पिकवलेले जे काही क्रॉप्स आहेत ते याला जेव्हा आपण एका आकार देऊन, निश्चित आकार देतो, फॅक्टरीमध्ये आपण त्याला आकार देतो आणि त्याच्यापासून एक फिनिश्ड प्रोडक्ट तयार करतो, त्याला आपण म्हणतो गुड्स. त्याला आपण म्हणतो गुड्स इकॉनॉमिक्सच्या अँगलने. आणि ह्या गुड्स जेव्हा आपण मार्केटमध्ये विकतो आणि ग्राहकाला ते त्याच्या हातात मिळतात आणि तो त्याचा वापर करतो तेव्हा ती वस्तूला आपण प्रोडक्ट म्हणतो. सो जी ग्राहकाच्या हातात पडते ती झाला प्रोडक्ट, जी कारखान्यात आपण तयार करतो तिला म्हणून आपण गुड्स, आणि जे रॉ मटेरियल असेल तिला आपण म्हणू कमॉडिटी. म्हणून अशा सगळ्या वस्तू गुड्स ज्या आपण फॅक्टरीमध्ये तयार करतो त्या वस्तूंचा उपयोग आपण ग्राहकांना करून देतो आणि त्या अशा वस्तूंना काहीतरी निश्चित मूल्य असतं, अशा वस्तूंनाच इकॉनॉमिक्स मध्ये आपण गुड्स असं म्हणतो. दुसरं महत्वाचं आहे की देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ गुड्स. द गुड्स कॅन बी कॅटेगराइज इनटू थ्री व्हेरियस categories according to first production. On the basis of production there are certain types of goods. First is intermediate goods, second is the final goods. The final goods are again categorized into two. First is capital goods, second is consumer goods. Then consumer goods are again categorized into durable and non-durable and the merit and demerit goods. This is on the basis of production. Then second जो classification आहे that is on the basis of distribution. So on the basis of distribution the goods can be categorized into three. First is free goods, second public goods, third private goods, and the third criteria is on the basis of consumption. On the basis of consumption the first type of goods are the normal goods, second types of goods are inferior goods, the third types of goods are luxurious goods,
and the fourth are the relative goods. Again, the relative goods are further classified into two: substitute goods and complementary goods. फ्रेंड्स, हा सर्व जेवढा आपण कॅटेगरीज दिले, क्लासिफिकेशन दिले, आता आपण एक एक प्रकार जो आहे प्रत्येक वस्तूचा त्याचे आपण डेफिनेशन्स जे आहे त्या बघू आणि त्याचे उपयोग सुद्धा आपण बघू. फर्स्ट जो आहे सगळ्यात अगोदर शब्द तो म्हणजे इंटरमिडिएट गुड्स. इंटरमिडिएट गुड्स, इंटरमिडिएट गुड्स कशाला म्हणायचं? द गुड्स विच आर यूज फॉर प्रोड्युसिंग फायनल गुड्स. म्हणजे अशा गोष्टी ज्या अंतिम वस्तू तयार करण्यासाठी लागतात. आता मुद्दा आहे की अंतिम वस्तू कशाला म्हणायचं? अंतिम वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या डायरेक्ट ग्राहक वापरतो, त्याला आपण म्हणतो फायनल गुड्स, विच आर ऍक्च्युअली डायरेक्टली कन्झ्युम बाय द कन्झ्युमर, त्याला आपण फायनल गुड्स म्हणतो. मग जोपर्यंत ग्राहक वापरत नाही तोपर्यंत त्या वस्तूला आपण इंटरमिडिएट गुड्स असं म्हणतो. म्हणजे डायरेक्टली ती वस्तू ग्राहक वापरत नाही. एक्झाम्पल आपल्याला जर घ्यायचं झालं तर जेव्हा आपण केक तयार करतो तेव्हा केकसाठी लागणारं जे काही फ्लोअर असेल, मिल्क असेल, शुगर असेल किंवा एग्ज असेल, बेकिंग सोडा असेल, या सगळ्या प्रोडक्ट्सला आपण इंटरमिडिएट गुड्स म्हणतो. दीज आर इंटरमिडिएट गुड्स बिकॉज दिस इज यूज टू मेक अ केक. केक म्हणजे फायनल गुड्स आहे, तर त्या बनवण्यासाठी याचा उपयोग होतो, म्हणजे आपण इंटरमिडिएट गुड्स म्हणतो. दे आर अनफिनिश्ड अँड पार्टली ऑर पार्टली फिनिश्ड. म्हणजे या पूर्णतः याचा वापर आपण करत नाही, याच्यापासून आपण वस्तू तयार करून तिचा वापर करतो. या वस्तू ऍज सच आपण वापरत नाही, तेव्हा त्याला आपण म्हणतो पार्टली फिनिश्ड किंवा अनफिनिश्ड. इट रिक्वायर्स फर्दर प्रोसेसिंग इन ऑर्डर टू कन्झ्युम. म्हणजे इंटरमिडिएट गुड्स जे असतात त्यांना अजून प्रोसेसिंग करून आपण फायनल प्रोडक्ट तयार करतो. जसे या उदाहरणामध्ये आपण या सगळ्या पदार्थांचा वापर करून आपण फायनल केक तयार करणार आहोत. म्हणूनच इट रिक्वायर्स फर्दर प्रोसेसिंग. याच्यावर काहीतरी प्रक्रिया आपल्याला करावं लागणार आहे, नंतर आपण ती जी फायनल गुड्स आहेत ती तयार होणार आहे. व्हॅल्यू ऍडिशन रिक्वायर्ड. शेवटी ह्या ज्या वस्तू आहेत याची काहीतरी व्हॅल्यू आहे. लेट्स से की आपण या सगळ्या वस्तूंची किंमत आपण असं म्हटलं की सपोज एक्झाम्पल 200 रुपये आहे. आता जेव्हा आपण केक बनवणार आहोत तर नक्कीच याच्यात काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन होणार आहे. म्हणजे 200 रुपयाचा आपण केक, हे 200 रुपयाचा प्रोडक्ट रॉ मटेरियल आहे, यापासून आपण जो केक तयार करू तो मे बी आपण 500 ला विकू, 400 ला विकू, म्हणजे याच्यात व्हॅल्यू ऍडिशन होणार आहे. सो इंटरमिडिएट गुड्स मध्ये द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट, सगळ्यात महत्वाचं आहे की दे आर द गुड्स विच आर यूज टू मेक फायनल गुड्स. Second, they are as such not finished goods. And third, it requires processing. And the most important is the value is being added. आपण त्यात काही ना काही व्हॅल्यू ऍड करणार आहोत, नंतर फायनल गुड्स तयार होणार आहे. मग तसंच आपण जर बघितलं तर दुसरा शब्द आहे फायनल गुड्स, म्हणजे अंतिम वस्तू. आत्ताच मी जे उदाहरण दिलं तेच उदाहरण पुन्हा बघूयात की ह्या सगळ्या रॉ मटेरियलचा वापर करून आपण आता केक तयार केला, तर केक हा जो असेल इट विल बी अ फायनल गुड्स. It will be final goods. So the goods which are directly consumed by the consumer. So आता हा डायरेक्ट केक जो आहे तो कंझ्युमर, ग्राहक वापरणार आहे, खाणार आहे. They are the finished goods and ready to consume, does not require processing. आता याच्यावर काही प्रक्रिया होणार नाही. It does not require any specific processing. But the intermediate goods needs to be processed to convert it into a final product. इथं आपल्याला काही प्रोसेस करायचं नाहीये, याला अजून कशात रूपांतर करायचं नाही. इट इटसेल्फ इज अ फायनल गुड्स, त्यामुळे इट डज नॉट रिक्वायर एनी स्पेसिफिक प्रोसेसिंग. लास्ट नेक्स्ट, देयर इज नो फर्दर व्हॅल्यू एडिशन. केकची जी किंमत आहे त्यात अजून वाढ होणार नाहीये. केकची जी किंमत असेल ती फायनल असेल. जसं इथं आपण बघितलं होतं की ह्या वस्तूंच्या किमती आपण जे पकडले की 200 रुपये, याच्यात नंतर आपण वाढून 300 रुपयाला केक विकला, म्हणजे आता आपण व्हॅल्यू एडिशन केली. पण अंतिम वस्तू जी असेल फायनल गुड्स त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्हॅल्यू एडिशन होत नाही. सो देयर इज नो व्हॅल्यू एडिशन इन फायनल गुड्स and there is value addition in the intermediate goods. Now let's take the third type of goods. The third type of goods are the capital goods. So what are these capital goods? The capital goods are basically the machineries, the tools, the equipments which are being used to produce final goods. म्हणजे अशा कॅपिटल गुड्स म्हणजे अशा गुड्स आहेत, अशा वस्तू आहेत की ज्या इतर वस्तू म्हणजे फायनल वस्तू, ज्या ग्राहक उपयोगी वस्तू आहे, कंझ्युमर गुड्स त्याला म्हणून, ह्या तयार करण्याकरता ज्या वस्तू वापरतो त्याला आपण कॅपिटल गुड्स म्हणतो, भांडवली वस्तू म्हणतो. एक्झाम्पल इक्विपमेंट्स आहे, टूल्स आहे, मशिनरी, ह्या पण वस्तूच आहेत. आणि ह्या वस्तू आपण फायनल वस्तू तयार करण्याकरता वापरणार आहोत. मग अशा वस्तूंना आपण कॅपिटल गुड्स किंवा भांडवली वस्तू असं आपण म्हणत असतो. यानंतर म्हणजे पुढचा टाईप आहे तो म्हणजे कंझ्युमर गुड्स. सो कंझ्युमर गुड्स काय आहे
कंझ्युमर गुड्स म्हणजे अशा वस्तू ज्या डायरेक्ट कंझ्युमर वापरणार आहे. म्हणून कंझ्युमर गुड्स आर फिनिश गुड्स, हा अंतिम वस्तू आहेत. फिनिश गुड्स म्हणजे अंतिम वस्तू आहे. फिनिश गुड्स विच आर डायरेक्टली बीन कन्झ्युम बाय द कंझ्युमर, डायरेक्ट त्याला ग्राहक आता वापरणार आहे. जसं एक्झाम्पल की आपण बिस्किट्स तयार करतो, केक, दी सोप, डिटर्जंट, दीज आर द कंझ्युमर गुड्स विच आर डायरेक्टली बीन युटिलाइज बाय द कंझ्युमर. म्हणूनच आपण अशा गुड्सला कंझ्युमर गुड्स, ग्राहक उपयोगी वस्तू असं आपण म्हणत असतो. नेक्स्ट टाइप जो आहे तो आहे ड्युरेबल गुड्स अँड नॉन ड्युरेबल गुड्स. ड्युरेबल गुड्स म्हणजे कोणत्या, की अशा वस्तू ज्या खूप काळ टिकू शकतात, काही काळ टिकू शकतात, ज्या वापरल्यानंतर लगेच संपत नाही. जसं एक्झाम्पल आहे की आपण टीव्ही, फ्रीज हे जे आपण वापरतोय हे काही लगेच संपत नाही, याला काहीतरी कालावधी असतो. ह्या ड्युरेबल आहेत, काही काळ टिकणार आहेत. So durable goods are subtype of consumer goods which have relatively long life. Such goods can be consumed for longer time period. For example, car, book, soap, toothbrush, toothpaste. या काही वस्तू आहेत ज्या आपण काही काळ वापरतो, ज्या वस्तू आपण काही काळ वापरू शकतो त्याला आपण म्हणतो ड्युरेबल गुड्स. पण अशा वस्तू काही आहेत की ज्या वस्तू आपण वापरल्याबरोबर संपतात. मग कुठल्या वस्तू आहेत अशा? अशा वस्तू म्हणजे आपले फूड प्रोडक्ट्स आहेत की जे आपण खाल्ल्याबरोबर संपणार. सो द फूड आयटम्स आर नॉन ड्युरेबल गुड्स. द फूड आयटम्स आर नॉन ड्युरेबल गुड्स. सो नॉन ड्युरेबल गुड्स आर सब टाइप ऑफ कंझ्युमर गुड्स विच आर कंझ्युम ओनली वन्स अँड डज नॉट लास्ट फॉर मोर टाइम. एकदा खाल्ल्यानंतर ते संपणार, कुणाला नॉन ड्युरेबल असं आपण म्हणतोय. नेक्स्ट टाइप ऑफ गुड्स आर मेरिट गुड्स अँड डिमेरिट गुड्स. मेरिट गुड्स कोणत्या आहेत? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की व्हॉट आर द मेरिट गुड्स. मेरिट गुड्स आर प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट to specific section of the society. The most important thing is it is used by the specific section of the society, like suppose SC, ST, poor, farmers, etc. सरकार अशा बऱ्याच वस्तू आहेत ज्या काही स्पेसिफिक सेक्शनला, विशिष्ट वर्गांना वापरायला देतात किंवा त्यांना आपण ते देत असतो. उदाहरणार्थ फूड आहे, जसे आपण रेशन मध्ये फूड डिस्ट्रीब्यूट करतो, किंवा मग एज्युकेशन, हेल्थ देतो, किंवा हाऊसिंग, घर आपण बांधून देतो. पण या अशा वस्तू आहेत ज्या तर नंबर वन सगळ्यात प्रथम गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. सगळ्यात प्रथम मेरिट गुड्स आर प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट. पण या सर्वांना न देता आपण स्पेसिफिक सेक्शनलाच देतो आणि म्हणून या गुड्सला आपण मेरिट गुड्स असं म्हणतो. या गुड्स जे आहेत अंडर कंझ्युम इफ नॉट प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे काय? इफ इट इज नॉट कंझ्युम म्हणजे काय? जर सपोज या वस्तू जर सरकारने पुरवल्या नाहीत तर हा जो सेक्शन आहे, हा जो वर्ग आहे, हा या वस्तूंना वापरू शकत नाही कारण यांची तेवढी इकॉनॉमिक कॅपॅसिटी नाहीये. म्हणजेच हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, हाऊसिंग आहे, घर आहे, हे परचेस करण्याचा त्यांच्याकडे इकॉनॉमिक कॅपॅसिटी त्यांची नाहीये. म्हणजे जर सरकारने या वस्तू पुरवल्या नाहीत तर अंडर कन्झ्युम राहतील. म्हणजे इट कॅन नॉट बी कन्झ्युम, इट विल नॉट बी कन्झ्युम सफिशियंटली बाय दिस सेक्शन बिकॉज दे डू नॉट अफोर्ड इट. इकॉनॉमिकली त्यांना ते अफोर्डेबल नाहीच आहे, म्हणून त्या अंडर कन्झ्युम राहतात अशा वस्तू. आणि म्हणूनच या वस्तू सरकार जे ते ह्या वर्गाला देत असतं. हा जो मेनली हा पुअर सेक्शन ऑफ द सोसायटी आहे. दे क्रिएट पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन द कंझ्युमर. ऑफकोर्स कंझ्युमर इन दिस प्लेस आर द ग्रुप ऑफ स्पेसिफिक सेक्शन ऑफ द सोसायटी लाईक SC, ST, पुअर अँड फार्मर. देन it creates positive impact because it is used for the development of this poor section of the society. आणि म्हणूनच अशा मेरिट गुड्सचा मेरिट बनण्याचा मागचा उद्देश आहे की it is creating a positive impact on the development of such section of the society, and that's why it is known as the merit goods. The next type of goods are known as demerit goods. Now what are demerit goods? Demerit goods are non-merit goods that are goods which are harmful for the consumer. ह्या अशा गुड्स आहेत ज्या की कंझ्युमर्सला harmful for their health. Such goods have negative impact on the consumer because it can create various diseases, and that's why those goods which are not advantageous, not positive like merit goods, which can create the health problems for the consumer, such goods are known as demerit goods. So what are these goods? These goods are usually the drugs, that is narcotic drugs. We are referring to narcotic drugs. The drugs, the cigarette, tobacco, alcohol, these goods are called as demerit goods because such type of goods are injurious to the health of the consumer, and that's why
it will create the negative impact on the consumer. And hence, mostly the government used to impose heavy taxation on the use and the production of such goods. म्हणूनच असे जे डेमेरिट गुड्स आहेत यांच्यावरती सरकार टॅक्सेशन जास्त लावतं. इनफॅक्ट बघा की मेरिट गुड्स मध्ये टॅक्स रेट खूप कमी असतो, इव्हन टॅक्सेबल पण काही आयटम्स नसतात. परंतु डेमेरिट गुड्स मध्ये ज्या काही गुड्स असतात त्यावर सरकार जास्त टॅक्स लावते. याचं कारण आहे की त्या टॅक्स जास्त लावल्यानंतर ग्राहकांनी कमीत कमी त्याचा वापर करावा, त्यांच्या हेल्थला त्याच्यावर दुष्परिणाम होऊ नये, हा त्यामागचा एक उद्देश असतो. आणि म्हणूनच डेमेरिट गुड्सवर हाय टॅक्सेस आर बिंग इम्पोज्ड. पुढची जी आपली टाईप आहे ते म्हणजे फ्री गुड्स. आता फ्री गुड्स कोणत्या हो, अशा कोणत्या वस्तू आहेत तर नावाचं सांगितलं फ्री गुड्स म्हणजे की ज्या विच आर फ्रीली अवेलेबल. सो दोन सेन्सनी या गोष्टी फ्री गुड्स आपण म्हणतो. कुठल्या सेन्सनी म्हणतो? दे आर फ्रीली अवेलेबल विदाउट स्कार्सिटी, ज्या खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, फ्रीली अवेलेबल आहे. एक्झाम्पल काय फ्रीली अवेलेबल? जसं ऍटमॉस्फेरिक एअर, जी हवा आहे ती फ्रीली अवेलेबल आहे, किंवा रिव्हर वॉटर, जी नदीचं पाणी आहे, दॅट इज फ्रीली अवेलेबल. सो दोज गुड्स विच आर फ्रीली अवेलेबल इन अँपल क्वांटिटी अँड दोज आर फ्री ऑफ कॉस्ट. ह्या ज्या वस्तू मी वापरतो त्यासाठी मला कुठलीही पैसे द्यायची गरज नाही, फ्री ऑफ कॉस्ट ते आहेत. म्हणजेच दोज गुड्स विच आर फ्रीली अवेलेबल and given to the consumer free of cost are known as the free goods. So natural goods आहेत, या हे नैसर्गिक वस्तू आहेत जे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहेत, त्या वस्तूला आपण फ्री गुड्स म्हणतो. There is no opportunity cost means it does not reduce its availability for others. म्हणजे काय? जर मी हवा घेतोय, मी या हवेचा वापर करतोय, तर याचा अर्थ दुसरा कोणी एखादा व्यक्ती तो हवेचा वापर आता करू शकणार नाही असं नाहीये. मी वापरलं म्हणजे तो वापरू शकणार नाही असं नाहीये, तो पण वापरू शकतो. म्हणजे मी वापरल्यानंतर ती वस्तू संपणार नाही. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे जर मी ती वस्तू वापरली तर ती दुसऱ्यांना उपलब्ध नसते. पण तसं या फ्री गुड्सचं नाहीये. ती वस्तू मी वापरतोय तर ती वस्तू दुसरे सुद्धा ग्राहक जे ते वापरू शकतात, कारण ते अँपल क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत. म्हणूनच आपण याला फ्री गुड्स असं म्हणतो. जी पुढची आपली कन्सेप्ट आहे ती म्हणजे पब्लिक गुड्स अँड प्रायव्हेट गुड्स. सो मित्रांनो, पब्लिक गुड्स काय? सो नावात पब्लिक, इथं पब्लिक शब्द हा गव्हर्नमेंटच्या अँगलनी वापरलेला आहे, किंवा पब्लिक म्हणजे लोकांकरता वापरला आहे. सो दोज गुड्स विच आर बीन प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट बट फॉर द कलेक्टिव्ह यूज. म्हणजे काय? अशा वस्तू आहेत जे एक पर्टिक्युलर सेक्शन वापरत नाहीये, सर्वांसाठी उपलब्ध आहे. आपण जेव्हा मेरिट गुड्स बघितलं त्या मेरिट गुड्स या फक्त सर्टन सेक्शन्स करतायत, काही विशिष्ट वर्गा करतायत. जसं हेल्थ, एज्युकेशन आपण म्हटलं होतं, किंवा रेशनमध्ये फूड डिस्ट्रीब्यूट करतोय ते फक्त काही वर्गा करतायत. परंतु द पब्लिक गुड्स आर अवेलेबल टू ऑल, एव्हरीवन. प्रत्येकाला ही वस्तू सरकार उपलब्ध करून देतं. एक्झाम्पल घ्या की फ्री ट्रान्सपोर्ट. ही जी बस आहे इथं प्रत्येक ही जी बस आहे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कंझ्युमर वापरू शकतो. ही काय पर्टिक्युलर सेक्शन साठी असं नाहीये. सो इट इज अवेलेबल टू ऑल. जस्ट लाईक सपोज पब्लिक पार्क, पब्लिक रोड्स, डॅम्स, रिव्हर्स हे एक्झाम्पल आहेत, किंवा हे सगळे लोक वापरू शकतात. दॅट्स वाय these are the collective goods. It has been used by collectively by the people. No, it is not free, but the government collects collective tax. So लक्षात घ्या, जे आपण मेरिट गुड्स बघितलं तिथं टॅक्स नव्हता किंवा तो कमी होता. पण इथं मात्र ह्या ज्या पब्लिक गुड्स गव्हर्नमेंट देते या फ्री ऑफ कॉस्ट नाहीये. बसचं आपण तिकीट काढावं लागणार आहे. रोड आपण वापरतो पण रोड टॅक्स भरतोय. पार्क मध्ये जाताना आपण पार्कची फी भरतोय. याचा अर्थ असा आहे की ह्या पब्लिक गुड्स फ्रीली अवेलेबल नाहीये. त्याला आपण काहीतरी फीज किंवा टॅक्स गव्हर्नमेंट आपल्याकडनं वसूल करत असतं. त्याला आपण म्हणतो पब्लिक गुड्स. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रायव्हेट गुड्स. तर प्रायव्हेट गुड्सचं नाव आहे की प्रायव्हेट म्हणजे इट इज बिंग प्रायव्हेटली युज्ड बाय द इंडिव्हिज्युअल. आपण आपल्या उपयोगाकरता व्यक्ती जे वापरतो त्याला आपण प्रायव्हेट गुड्स म्हणतो. सो दीज आर युज्ड बाय द प्रायव्हेट कंझ्युमर फॉर देअर पर्सनल यूज. जसे माझी स्वतःची कार आहे, माझं स्वतःची एखादं घर आहे, तर ती जी आहे ती माझी प्रायव्हेट गुड्स आहे, माझी वस्तू आहे. आणि इट इज ओन बाय द प्रायव्हेट पर्सन, इट इज नॉट ओन बाय द गव्हर्नमेंट. ह्या ज्या वस्तू आहेत इट इज ओन बाय द गव्हर्नमेंट, या गव्हर्नमेंटच्या आहेत. पण या प्रायव्हेट माझ्या पर्सनल व्हेकल, दीज आर द प्रायव्हेट गुड्स. So the private goods are being personally or privately used by the individual, but the public goods are collectively used by the people, and that's why we need to differentiate between the public goods and the private goods. Next type of goods next is the normal goods, then inferior goods, and the third is the luxurious goods or luxury goods. Now
Normal goods, inferior goods, and luxury goods. Normal goods means the goods which has been used by every consumer irrespective of his economic condition. म्हणजे वेदर द कंझ्युमर इज रिच ऑर पुअर, तो व्यक्ती गरीब असेल श्रीमंत असेल, प्रत्येक व्यक्ती जर ती वस्तू वापरू शकत असेल तर आपण नॉर्मल गुड्स म्हणतो. त्या वस्तूची किंमतच अशी आहे की ती अफोर्डेबल आहे. तो रिच असेल पुअर असेल, एक्झाम्पल आहे की बाबा टूथपेस्ट आहे, ही नॉर्मल गुड्स आहे. म्हणजे टूथपेस्ट एक गरीब व्यक्ती सुद्धा अफोर्ड करू शकतो, एक करोडपती व्यक्ती रिच व्यक्ती तो सुद्धा अफोर्ड करू शकतो. मग अशा वस्तूंना आपण नॉर्मल गुड्स म्हणतो. परंतु ज्या इन्फेरियर गुड्स आहेत त्या गुड्स actually being utilized by the poor or lower economic person or the lower economic जो ग्रुप आहे तो यूज करतोय. म्हणजे इट इज यूज बाय द पुअरर सेक्शन ऑफ द सोसायटी. सो पर्टिक्युलरली इन्फेरियर गुड्स आर दोज गुड्स विच आर अफोर्डेबल टू द पुअरर सेक्शन ऑफ द सोसायटी. एक्झाम्पल लक्षात घ्या की आपण म्हणतो की मोस्टली दे आर युज्ड बाय द पुअर सेक्शन ऑफ द सोसायटी. एक गोष्ट महत्वाची की इन्फेरियर गुड्स अशा गुड्स आहेत की जिथं जो पुअर सेक्शन, जो गरीब वर्ग आहे तो त्याच्यावर अवलंबून असतो, त्याशिवाय ते जगूच शकत नाही. एक्झाम्पल घ्या की आपल्या रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या जे काही वस्तू आहेत, इसेन्शियल गुड्स ज्याला म्हणतो आपण, अत्यावश्यक वस्तू, त्या इन्फेरियर गुड्सच्या शाखेत येतात. एक्झाम्पल आहे जसं मीठ आहे, शुगर आहे, एडिबल ऑइल, तेल आहे. ह्या ज्या वस्तू आहेत ह्या पुअर सेक्शनला लागणार आहे आणि मोस्टली पुअर सेक्शन याचा वापर करतो. अशा वस्तूंना आपण म्हणतो इन्फेरियर गुड्स. सो मोस्टली these goods are being used by the poorer section of the society. Luxurious goods जे आपण म्हणतो, the luxurious goods are being used by the it is consumed by the rich section of the society. म्हणजे समाजातला जो रिच सेक्शन आहे, जो श्रीमंत वर्ग आहे, तो ज्या वस्तू अफोर्ड करू शकतो, परवडू शकतो त्यांना, त्या वस्तूंना आपण लक्झरियस गुड्स असं म्हणतो. सो इथं इकॉनॉमिक कंडिशन्स नुसार आपण ह्या वस्तूंची जी कॅटेगरी आहे ती 3 कॅटेगरीमध्ये केले. नॉर्मल गुड्स, नंतर मग इन्फेरियर गुड्स आणि लक्झरियस गुड्स. नेक्स्ट जे आहे ते सबस्टिट्यूट गुड्स अँड द कॉम्प्लिमेंटरी गुड्स. मित्रांनो, सबस्टिट्यूट गुड म्हणजे काय? सबस्टिट्यूट करणे. म्हणजे सपोज टी अँड कॉफी, दीज आर सबस्टिट्यूट गुड्स. म्हणजे काय? जर मी चहा घेत असेल, इफ आय एम कन्झ्युमिंग टी, देन आय विल नॉट कन्झ्युम कॉफी. म्हणजे द टी इज रिप्लेसिंग और सबस्टिट्यूटिंग द कॉफी. म्हणजे या दोन वस्तू अशा आहेत की ज्या सबस्टिट्यूट आहेत. एकतर आपण ती वस्तू टी किंवा आपण काय म्हणू चहा घेणार किंवा आपण कॉफी घेणार, या दोन्ही एकमेकांना कॉम्पिटिशन करतात. दोन्ही एकमेकांना कॉम्पिटिशन करतात. म्हणजे आयदर देअर बी सेल ऑफ टी ऑर द कॉफी अँड हेन्स दीज आर नॉट बीन सायमल्टेनियसली कन्झ्युम. दोन्ही सोबत कन्झ्युम होणार नाहीयेत. बट द कॉम्प्लिमेंटरी गुड्स आर दोज गुड्स विच आर बीन सायमल्टेनियसली कन्झ्युम. ह्या गुड्स कॉम्पिटिशन करत नाहीये, ह्या एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे. एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल आहे की आपण जेव्हा चहा पित असतो तेव्हा चहा सोबत आपण बिस्किट खातो. चहा सोबत आपण बिस्किट घेत असतो. तर चहा आणि बिस्किट या दोस्ती कॉम्प्लिमेंटरी गुड्स आहेत. यांना आपण काय म्हणतो? कॉम्प्लिमेंटरी गुड्स. बिकॉज चहा सोबत आपण बिस्किट खाणार, म्हणजेच चहा आणि बिस्किट आपण दोन्ही सोबत खाऊ शकतो. वी कॅन सायमल्टेनियसली कन्झ्युम इट. बट दी substitute goods cannot be consumed simultaneously or together. आणि म्हणूनच अशा ज्या वस्तू आहेत त्या कॉम्पिटिशन करत नाहीत. दोन्ही वस्तू एकमेकांना कॉम्पिटिशन करत नाही. दोन्ही वस्तू आपण सायमल्टेनियसली वापरू शकतो. तर याला म्हणायचं सबस्टिट्यूट गुड्स आणि याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी गुड्स. सो मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण गुड्स म्हणजे नेमकं काय ते आपण बघितलं. एक्झाम्पल समरी काढली तर गुड्स म्हणजे नेमकं काय? तर गुड्स म्हणजे अशी कोणतीही वस्तू जी टँजिबल आहे, म्हणजे आपण स्पर्श करू शकतो. 2 नंबर, ती वस्तूला काहीतरी युटिलिटी किंवा यूज आहे, उपयोग आहे. आणि तिसरं, त्याला काहीतरी मूल्य आहे. अशी कोणतीही गोष्ट असेल त्याला आपण वस्तू म्हणतो अर्थशास्त्राच्या दृष्टीने. आणि बाकी आपण जे सांगितलं की कमॉडिटी म्हणजे काय, गुड्स म्हणजे काय आणि प्रोडक्ट म्हणजे काय. तर कमॉडिटी म्हणजे सगळे रॉ मटेरियल आहे, दॅट इज नोन ॲज द कमॉडिटी. सो दॅट इज टू बी कन्वर्टेड इन टू गुड्स. म्हणजे कमॉडिटी कशात कन्वर्ट होते? गुड्स मध्ये कन्वर्ट होते, फिनिश प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होते. आणि जेव्हा हे गुड्स आहे हा आपण फायनल कंझ्युमरला देतो तेव्हा त्याला आपण प्रोडक्ट असं म्हणतो. सो प्रोडक्ट इज बिंग यूज डायरेक्टली बाय द कंझ्युमर. इट इज यूज बाय द एंड कंझ्युमर. जेव्हा तो एंड कंझ्युमर वापरतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? प्रोडक्ट म्हणतो. तर मित्रांनो, इकॉनॉमिक्स मध्ये अशा बऱ्याच कन्सेप्ट आहेत. सो या कन्सेप्ट सिरीजच्या माध्यमातून आपण
वेगवेगळ्या कन्सेप्ट शिकतच राहू. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमिक्सचा एक कन्सेप्ट बघितली, ती म्हणजे इकॉनॉमिक गुड्स. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण इतरही काही कन्सेप्ट बघत चालू. फक्त इकॉनॉमिक्स नाही, बाकीच्याही बरेच विषय आहेत. त्या प्रत्येक विषयातले आपण बेसिक कन्सेप्ट जे आहेत, त्याचे जे अर्थ आहेत ते आपण जाणून घेण्याचा, ह्या पूर्ण बेसिक कन्सेप्टची लेक्चर सिरीज जी आहे त्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. धन्यवाद.